हे टाकणारी कांदा टोमॅटो टाकून बघणार आणि हळद टाकली तर हे मीठ टाकते थोडंसं. कॉर्नफ्लॉवर टाकलं, कॉर्नफ्लॉवरनी बटाट्याला बाइंडिंग येण्यासाठी. हे टाकते आणि तुम्हाला गोळे करून दाखवते. हिरवी मिरची, लसूण, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा टोमॅटो, कॉर्नफ्लॉवर आणि बटाटा, हळद, मीठ चांगलं कालवायचं आणि याचे गोळे करायचे. कांद्याला पाणी सुटतं ना. हे गोळे करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोड्या वेळ. असे गोळे करायचे. थोडं गव्हाचं पीठ हात घेतलं तर चालते, तांदळाचं पीठ टाकलं तरी चालते, कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालतं. कमीच टाकायचं, जास्त नाही टाकायचं बाइंडिंगसाठी. आणि हे सगळं आता मी फ्रीजरमध्ये टाकणार आहे 5 ते 10 मिनटासाठी. जेव्हा गरम गरम पाहिजे ना तेव्हा करायचं. छान होतं, करून बघा. आवडलं तर शेअर करा. आणि तुपामध्ये भाजायचं. तूप नसेल तर तेलामध्ये भाजायचं, तेल नसेल तर बटर, कुठल्याही एका ह्याच्यामध्ये भाजायचं. छान टेस्ट लागते. आणि गरमच द्यायचं. दह्यासोबत द्या, नंतर तुमचं टोमॅटो सॉस आहे ना त्याच्याबरोबर द्या. भरपूर झालं तर हे मी गरमच करणार आहे सगळ्यांना, जसं लागेल तसं गरमच खातात. नंतर ती सवयच लागली सगळ्यांना, चपाती गरम. चला तुम्हाला डेटावर टाकते. असं फ्रीजरमध्ये ठेवून देणार होतं, कारण मग थोडंसं ना हे ओलसर आहे ना, फ्रीजरमध्ये काय होईल थोडंसं घट्ट होईल. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे गोळे झालेत ना, बटाटे सगळं टाकून. हे थोडंसं मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. जेव्हा यांना जेवायचं असेल ना तेव्हा थोडंसं 5 मिनटं थोडं ठेवले तरी ते थोडंसं गोळे घट्ट होतं आणि म्हणजे तुम्हाला भरायला सोपं जातं. चला जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बाय. हे बघा, इथलं पण थोडंसं काढून व्यवस्थित ठेवलं. एक कुंडी काढली इथली आणि मनी प्लॅन्ट पण थोडंसं चढवलं व्यवस्थित वरती. आणि ते लसणाचे 2 पेंडे लावलेत. छान लावलं मी, मला असं आवडतं. मला गावाला लसूणच भरपूर आवडतं. चला भेटू परत. मी पराठे केल्यावर दाखवते तुम्हाला. कसं जरा पसारा मला काढायचं हळूहळू. ते बरेचसं साहित्य ठेवायचे, ते शेंगा वगैरे, कांदे काढायचे वगैरे व्यवस्थित साफ करून ठेवायचे. चला मशीन पण लावली मी आत्ताच. सकाळी कालची कपडे सुकली नव्हती ते आत्ता लावली. आणि नंतर मग मी पायपुसणी सगळं धुणार आहे, कारण ते नको वाटतं सगळं असं पायाला. फरशी पुसली, परत धुवून काढलं परत, कारण खूप माती झाली होती ना. ठीक आहे, मशीन आत्ता लावते. चलो भेटू परत. गुरुवार नाही, शनिवार आहे आज. व्हिडिओला सुरुवात करते. किती वाजता टाकतो स्वयंपाक करायला राहिलं आहे. 9:30 जेवतात ना. मग आता काय करायचं म्हणून मी बटाटे कुस्करून घेतले, कॉर्नफ्लॉवर टाकलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता कांदा टोमॅटो मी मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते. पराठाच करणार आहे संध्याकाळी, कारण दुपारी जेवण खूप झालं. बटाट्याच्या पराठ्यामध्ये मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर. आता इथं कांदा टोमॅटोचं पेस्ट करणार आहे. इथं पीठ मळलेलं आहे माझं, तुम्हाला मी आता शेअर करते. तुम्हाला बाहेरचा पण लुक दाखवते, आज आम्ही काय काय काम केलं ते. आज खूप साफसफाई केली, झाडांची स्वच्छता. त्याला हातपाणी टाकलं, सगळे झाडांना सगळं कटिंग केलं. आज कसं वाटतं सांगा मला. हे बघा, हे आम्ही गावाकडून आणले बसायसाठी. हे लिंबाच्या झाडाचं आहे, छान आहे ना. हे बघा, हे झाडाची सगळी कटिंग केली, बेलावर पडलेली ही सगळी कटिंग केली कागदी फुलांची.
आणि खूपच अडचण होत होती ना. आणि इथं अशी झाडाला सगळं कटिंग करून व्यवस्थित लावलं. त्याला सगळं पाणी खत सगळं टाकलं. आज दुपारी तेच काम केलं आज दिवसभर. आणि हे बघा असं इथं लावले, असं ठेवले. आणि कपडे राहिले मजा धुवायची. आज नाही धुतले कपडे, वॉशिंग मशीनमध्येच आहे. कोरडे कपडे त्यामुळे काय कधी धुतले तरी चालतात. छान वाटतं ना सगळं साफसफाई केली. ते कसं वाटलं तुम्हाला सांगा. लिंबाचा ठोका बसायला केला. त्याला मी वॉर्निश वगैरे नंतर देईल, बघू आपण आता कसं होते ते. आणि ह्याला खाली चाकं बसवणार आहे. रियांश टी व्ही बघतो. खालचं पाय पुसायचं वगैरे धुवायचं राहिलं. रियांशचा टी व्ही चालला आहे. पप्पा येते रियांश इकडे असं लावलं. चला तुम्हाला पराठा दाखवते आणि मग आपण भेटू. सगळं साफ केलं आज, खूप साफ केलं मी. हे कांदे फक्त साफ करायचे राहिले. ते आंब्याचे बरंच आम्ही कमी केलं आणि विकत घातले मी आंबे. त्यात लसूण तर इतका साफ केला का नाही सगळं. बघा लसूण मी इकडे लावला, छान वाटतं ना. आणि बरंचसं मी लसूण आहे ना डब्बा भरून सोडला. हा स्टीलच्या डब्यात आहे थोडंसं. ह्यात गावरा नाही ना, ह्यात सोडलं. आणि अजून तुम्हाला दाखवतो. हा डब्बा एवढा सगळं एवढा लसूण सोडला. तो बघा अजून थोडासा पपया भिजत घातलं सगळं. पपया कॅरी बॅगमध्ये आपल्या पेपरमध्ये तिखट टाकलं. आजचा भरपूर काम झालं. चला भेटू तुम्हाला. मी बटाट्याचा पराठा दाखवते. चला बाय.